की हा माज आपोआप उतरेल ना. त्यासाठी त्यांना कायद्याची गरजच नाही आहे की कायदा करा, कमिटी स्थापन करा. त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये एक GR काढायचा. कारण सरकार असल्यामुळे एक GR त्यांना सरकार पक्षात काढावा लागेल की यापुढे आमच्या पक्षामध्ये कोणत्याही गुन्हेगाराला प्रवेश मिळणार नाही, यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय संरक्षण दिलं जाणार नाही, यापुढे इतर पक्षातल्या कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुवून आम्ही आमच्या पक्षामध्ये सुकत वाळत टाकणार नाही. बरं, हे जर त्यांनी एकदा जाहीर केलं की या ज्या घटना घडल्या काल विधिमंडळाच्या आवारामध्ये त्या कधीच घडणार नाही, याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जे अधपतन सध्या सुरू आहे त्याला भारतीय जनता पक्षाची धोरणं कारणीभूत आहे. बरं, मी तर म्हणतो की उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला आणि यांच्या पक्षात प्रवेश केला तर त्याला घेतील ते म्हणतील इतक्या वर्ष हा भारतात नाही आहे, त्याच्यावर नवीन गुन्हाच नाही आहे. आणि मग त्याच्यावरचे गुन्हे जसं नाशिकला मागे घेतले, नाशिकला जसे पक्षात प्रवेश करायचा आहे म्हणून गुन्हे संबंधित व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेतले, तसे दाऊद, छोटा शकील, टायगर मेमन ह्यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. कारण त्यांना आमच्यासारख्या विरोधकांना संपवायचं आहे आणि ते कायदेशीर मार्गाने किंवा लोकशाही मार्गाने नाही, तर अशा प्रकारे बळाचा, शस्त्राचा वापर करून. आम्ही जे वारंवार सांगतोय की विधान भवनामध्ये